ते अच्छा, म्हणजे या देशाला जे 7 पंतप्रधान लाभले ते सर्व पंतप्रधान यूपी मधून नाहीतर बिहार मधून निवडून आले, पण त्यांना त्यांच्या राज्यात त्यांच्या कार्यक्षेत्रात काहीही करता आलं नाही. मग हा सर्व भार आमच्या महाराष्ट्रावरच का? आता इथून पुढे मराठी माणसांनी लक्षात ठेवलं पाहिजे, जेवणाचं ताट द्यायचं पण बसायचा पाठ कुणाला द्यायचा नाही. आपलं नेमकं तेच झालंय. पण आता नाही, आता महाराष्ट्रात फक्त मराठीच. लेकिन हमको मराठी नहीं आती. काय तुला मराठी येत नाही? ए घ्या रे याला, पकडा, भाडा याला. हा? अरे महाराष्ट्रात आपण मराठी बोलतात नाही. ए, सोडू नका याला. अरे छोड़ो भैया छोड़ो. काय छोडो यार, घरात त्याला. अरे. अरे थांबा थांबा थांबा, मारू नका त्याला. मराठी शिकवायचंय ना, मग शिवे का ऐकवता? सुरेश भट ऐकवा, सुधीर फडके ऐकवा, मंगेशकर, आमोणकर, बोरकर, करंदीकर, पाडगावकर, उमप, वेसावकर, शाहीर साबळे ऐकवा. गोड बोलून भाषा रसाळ ऐकवा. पण लायकीवर कोण आलाच ना तर नामदेव ठसाळ ऐकवा. अरे माज दाखवून काय करायचंय आपल्याला? विजय तेंडुलकरांची, पु ल देशपांडेंची, शिरवाडकरांची नाटकं दाखवा. बाबूराव पेंटर, भालचंद्र पेंढारकर, व्ही शांताराम, दादासाहेब फाळके, प्रभात दाखवा. महाराजांचे गड किल्ले दाखवा, सह्याद्री दाखवा, लेणी दाखवा. आणि ठेचून काढण्यापेक्षा ठेचा खायला द्या, तोही तसाच झोंबतो आणि लक्षात पण राहतो. लाथ मारून कुणी नाही शिकत, हात धरून शिकवा. स्वतः मराठीत बोला, दुसऱ्यांनाही मराठी शिकवा. चला तर मग मराठी जपूया, मराठीतच बोलूया.